प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात हडपसर ख्रिश्चन चर्च पुणे व ऑल सेंट चर्च मराठी खडकी पुणेच्या सर्व पास्टर्ड कमिटीज व मंडळीतील सर्व लहान थोरास मंडळीचे पालक सभेनाथाने प्रभू येशू ख्रिस्ताच्या विपुल प्रीती सलाम. आज पेंटेकॉस्ट दिनानंतरचा 8वा प्रभुवार आहे. सुरुवातीला आपण गीत ऐकूयात. गीत क्रमांक 568. सैनिकांनो धैर्य धरा, युद्धे रहा स्थिर, पाहा पुढे चालणारा ख्रिस्त महावीर. जय जय कार करा, यश मिळते, सायकारी प्रभू ख्रिस्त आम्हा संगाते. सर्वदा संख्य वैरे हल्ला करीती, बाण येती आम्हावरे शूर पडते. जय जय कार करा, यश मिळते, सायकारी प्रभू ख्रिस्त आम्हा संगाते. तो वैरांचा सरदार साच बलवान, ख्रिस्त परी तारनार कैवारे महान. जय 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 कार करा, यश मिळते, सायकारी प्रभू ख्रिस्त आम्हा संगाते. सैनिकांनो का दबावे झुंजात्या जशी, शेवटास युद्ध नावे मेळा ख्रिस्ताशी. जय जय कार करा, यश मिळते, सायकारी प्रभू ख्रिस्त आम्हा संगाते. फिलिप्पिकरास पत्राचा पहिला अध्याय 27 पासून 30 पर्यंतची वचने. सुवार्ता प्रसार करता करता पाऊल फिलिप्पी येथे गेला. फिलिप्पी हे ठिकाण अनेक बाबतीत महत्त्वाचे होते. हे मासिदोनिया या रोमन प्रांतातील एक महत्त्वाचे शहर होते. तसेच रोमन वसाहत म्हणून त्याला विशेष दर्जा होता. म्हणजे हे शहर विदेशात रोमचीच प्रतिकृती होते. येथे लॅटिन भाषा प्रचलित होती. स्थानिक कारभार, व्यवस्था, कर बसवणे वगैरे सर्व रोमन कायद्यानुसार चालत असे. सार्वजनिक जीवनातूनही बहुत करून राजधानी रोमच दिसत असे. बहुतेक अधिकाऱ्यांच्या पदव्या, अधिकार रोम येथल्याप्रमाणेच होते. संत पावलाच्या सर्वपत्रात हेच पत्र अधिक जिव्हाळ्याने भरलेले आहे. प्राचीन मासिदोनियातील फिलिप्पी येथे पावलाने मंडळी स्थापन केली होती. युरोपमधील हीच पहिली मंडळी होती. विदेशी लोकात व परराष्ट्रीयात सुवार्तेचा प्रसार फार मोठ्या प्रमाणावर येथेच झाला. या ठिकाणी पावलाने जी व्यक्ती ख्रिस्ताकडे आणली ती एक स्त्री होती. तिचे नाव लुदिया. ती जांभळ्या रंगाच्या वस्त्रांचा व्यापार करीत असे. ती व तिच्या घरच्या लोकांचाही बाप्तिस्मा झाला व तिचे घर हेच नव्या मंडळीचे केंद्रस्थान बनले. या ठिकाणाचे बहुतेक जण विदेशी होते. मंडळीचे भावी कार्य विदेशियाकडूनच होणार होते. म्हणून पाऊल त्यांच्याकडे वेगळ्याच दृष्टीने पाहत होता. येथील लोक गरीब होते तरी विश्वासाचे विपुल फळ देणारे होते. अर्थात आपल्या नेहमीच्या प्रथेनुसार पावलाने त्यांना व्यवहार्य असा बोध केला व नम्रता, आनंद व स्थिरता हे गुण अंगी बाणविण्यास सांगितले.
या पत्राचा प्रमुख विषय आनंद आहे. आनंद करा हे शब्द या पत्रात कमीत कमी 16 वेळा आलेले आहेत. या पत्रात ईश्वर परिज्ञानाचे धडेही दिले आहेत. फिलिप्पीकराचे पत्र आपण ज्यावेळेस वाचतो ते वाचता वाचता पाऊलने ती लिहिण्याची कित्येक कारणे आपणाला स्पष्टपणे समजतात. पाऊलाविषयी ही मंडळी काळजी करत होती. त्याच्या संकटात ती सहभागी झाली होती. देवावर अवलंबून राहणे या मूलभूत आध्यात्मिक तत्वाविषयी पाऊलाने बरेच काही सांगितले आहे. तरी पण फिलिप्पीकरांनी आस्थेने कळकळीने केल्या सहाय्याबद्दल तो त्यांचे पुन्हा पुन्हा आभार मानतो. तो म्हणतो ते जणू काही सुगंध, देवाला मान्य व संतोषकारक यज्ञ असे आहे. त्याला आपल्या स्वतःच्या परिस्थितीची माहिती त्यांना द्यावयाची होती. तसेच तिमोथेला तुमच्याकडे पाठवून देईन अशी त्याला प्रभू येशूमध्ये आशा आहे असे तो म्हणतो. तसेच आपण स्वतः पण तिकडे येऊ अशी त्याला आशा होती. तसेच आत्म्याच्या ऐक्यात एकत्र राहून जीवनक्रम चालवावा, कार्य करावे, साक्ष द्यावी, हा सद्बोध करावा असा प्रेषिताचा हेतू होता. धीराने संकटांना तोंड द्यावे, सहन करावे, एकचित्त वृत्तीने जगावे आणि सर्व बाबतीत व सर्वच परिस्थितीत आपली जीवने विश्वासाने प्रभूकडे सोपवून द्यावीत असा उत्तेजनपर बोध करण्याची संधीही त्याला येथे मिळाली. ही सर्व कारणे पत्र लिहिण्यासाठी होती. या पत्रात ख्रिस्ती आशा काय आहे? पाऊल म्हणतो, ज्याने तुमच्या ठाई चांगले काम आरंभिले तो ते येशू ख्रिस्ताची दिवसापर्यंत सिद्धीस नेईल हा मला भरोसा आहे. तसेच तो म्हणतो, आपले नागरिकत्व तर स्वर्गात आहे. तेथून प्रभू येशू ख्रिस्त हा तारणारा येणार आहे. त्याची आपण वाट पाहत आहोत. या पत्रामध्ये आनंद हा शब्द 16 वेळा येतो. सुवार्ता प्रसारात फिलिप्पीकराच्या मंडळीचा अगदी सुरुवातीपासून सहभाग होता. यामुळे तो म्हणतो, आणि तुम्हा सर्वांसाठी नेहमी प्रत्येक विनंतीच्या वेळेस आनंदाने विनंती करतो, कारण सुवार्तेच्या प्रसारात असलेली त्यांची सहभागिता, ऐक्य आणि सहभागिता यामुळे तो आनंद करीतो. पाऊल एपफ्रोदीत याविषयी म्हणतो, माझा बंधू, सहकारी व सहसैनिक व तुमचा जासूद व माझी गरज भागवून सेवा करणारा. फिलिप्पीकरांनी पाऊलसाठी त्याच्याबरोबर देणगी पाठवली होती. तो त्यांनी पाठवलेला त्यांचा जासूद होता. एपफ्रोदीत आजारी पडला, पण देवाच्या दयेने बरा झाला. त्याच्या आजाराची बातमी फिलिप्पीपर्यंत पोहोचली. त्यामुळे त्याचे तिकडचे मित्र चिंतातूर झाले होते. यामुळे तोही चिंताक्रांत झाला. पाऊल त्याविषयी म्हणतो, कारण माझी सेवा करण्यात तुमच्या हातून जी कसूर झाली ती भरून काढावी म्हणून ख्रिस्त सेवेसाठी त्याने आपला जीव धोक्यात घातला व मरता मरता वाचला. त्याने आपले आयुष्य पणाला लावले होते, पण त्याने हा धोका देवासाठी पत्करला होता आणि तो जिंकला. पाऊल म्हणतो, मी त्याला पाठविण्याची अधिक त्वरा केली. तुम्ही त्याला पाहून आनंद व्यक्त करावा आणि माझे दुःख कमी व्हावे म्हणून हे केले. तुम्ही त्याला पाहून आनंद व्यक्त करावा, आपल्या बंधूला साजेल असे स्वागत करावे. जेव्हा आपण रोमकरास पत्र वाचतो तेव्हा ते शतके लोकांच्या अंतःकरणाची पकड घेते. या पत्रामधून ख्रिस्तामधील तारणाची अद्भुत सुवार्ता नीटपणे आकलन होत आहे व फिलिप्पीकरास पत्रामधून सुवार्तेसाठी हालअपेष्टा व छळ सोसणाऱ्या अनेकांना प्रेरणा व धैर्य मिळाले आहे आणि अनेकांच्या जीवनावर याचा प्रभाव पडला आहे. फिलिप्पीकरास पत्राचा पहिला अध्याय 27 30 पर्यंतचे वचने. धैर्य धरावे म्हणून बोध. फिलिप्प येथे पाऊल आता येईल किंवा नाही, तरी पण त्यांनी ख्रिस्ताच्या सुवार्तेत शोभेल असे आचरण ठेवणे अगत्याचे आहे यावर भर दिलेला आहे. विश्वासणाऱ्यांच्या जीवनामधून सुवार्तेचा प्रसार होतो तेव्हाच ती अधिक प्रभावी ठरते आणि म्हणूनच आपल्याला याची विशेष जबाबदारी आहे. आणि आपणास माहीतच आहे की फिलिप्पीमध्ये रोमन नागरिकत्व खूपच महत्त्वाचे मानले जात असे. पाऊल त्यांना विश्वासणारे म्हणून व्यक्ती आणि समाज या उभय नात्याने स्वर्गीय नागरिक म्हणून जगण्याची जबाबदारी होती याविषयी बोलतो. फिलिप्पीकरास पत्राचा 3 अध्याय 20 वचन.
आपले नागरिकत्व तर स्वर्गात आहे. तेथून प्रभू येशू ख्रिस्त हा तारणारा येणार आहे. त्याची आपण वाट पाहत आहोत. विरोध, अडचणी, संकटे यांना तोंड देत ठामपणे स्थिर राहावे असे अनेकदा पावलाने सांगितले आहे. गलातीकरास पत्राचा 5 अध्याय 1 वचनामध्ये ह्या स्वातंत्र्याकरिता ख्रिस्ताने आपल्या मुक्त केले आहे, म्हणून त्यात टिकून राहा. गुलामगिरीच्या जुवाखाली पुन्हा सापडू नका. एपिस्करास पत्राचा 6 अध्याय 11 पासून 14 पर्यंतची वचने. सैतानाच्या डावपेचा पुढे तुम्हाला टिकाव धरता यावा म्हणून देवाची शस्त्रसामुग्री धारण करा. कारण आपले झगडणे रक्तमांसाबरोबर नव्हे, तर सत्ताबरोबर, अधिकाऱ्यांबरोबर, सध्याच्या काळोखातील जगाच्या अधिपतीबरोबर, आकाशातल्या दुरात्म्याबरोबर आहे. या कारणास्तव व तुम्हाला वाईट दिवसात प्रतिकार करता यावा व सर्व काही केल्यावर टिकाव धरता यावा म्हणून देवाची शस्त्रसामुग्री घ्या. तर मग आपली कंबर सत्याने कसा, नीतिमत्वाचे उरस्त्राण धारण करा. 2 थेसलोनिकरास पत्र 2 अध्याय 15 वचन. तर मग बंधूंनो, स्थिर राहा आणि तोंडी किंवा आमच्या पत्राद्वारे जे संप्रदाय तुम्हा शिकविले ते बळकट धरून राहा. 1 कोरिंथकरास पत्र 2 अध्याय 4 आणि 5 वचन. तुमचा विश्वास मनुष्याच्या बुद्धिमत्तेवर उभारलेला नसावा, तर देवाच्या सामर्थ्यावर उभारलेला दिसावा. म्हणून माझे भाषण व माझी घोषणा ज्ञानयुक्त अशा मन वळविणाऱ्या शब्दांची नव्हती, तर आत्मा व सामर्थ्य यांची निदर्शक होती. रोमकरास पत्र 12 अध्याय 12 वचन. आशेने हर्षित व्हा, संकटात धीर धरा, प्रार्थनेत तत्पर राहा. 2 कोरिंथकरास पत्र 4 अध्याय 16 वचन. म्हणून आम्ही धैर्य सोडित नाही, परंतु जरी आमचा बाह्य देह क्षय पावत आहे, तरी अंतरात्मा दिवसेंदिवस नवा होत आहे. 1 थेसलोनिकरास पत्र 2 अध्याय 4 वचन. तर सुवार्ता आमच्यावर सोपवून देण्यास देवाने आम्हाला पारखून पसंत केल्यामुळे आम्ही ती सांगतो. आम्ही माणसांना खुश करण्यासारखे न बोलता आमच्या अंतःकरणे पारखणारा देव आज ज्यामुळे खुश होईल असे बोलतो. अशा अनेक वचने याबाबतची आम्हाला दिसून येतील. पाऊल फिलिप्पीकरांना म्हणतो, मी येऊन तुम्हाला भेटलो किंवा तुमच्याकडे आलो नाही, तरी तुमच्या संबंधाने माझ्या ऐकण्यात असे यावे की तुम्ही एक चित्ताने सुवार्तेच्या विश्वासासाठी एकत्र लढत एक चित्ताने स्थिर राहता. आणि तो म्हणतो, विरोध करणाऱ्या लोकांकडून कशाविषयी भयभीत झाला नाही. जेव्हा विरोध करणारे आपल्यातील निर्भयपणा पाहतील, तेव्हा त्यांना कळून येईल आपण केवळ मानवी धैर्याने धीर धरत नाही. तेव्हा त्यांना काय समजेल? तेव्हा त्यांना विरोध करणे म्हणजे देवाबरोबर 2 हात करणे हे समजेल. प्रेषितांची कृत्ये 5 अध्याय 39 वचन. गमलीएल प्रेषितांविषयी म्हणतो, परंतु ते देवाचे असल्यास तुम्हाला ते नष्ट करिता यावयाचे नाही. तुम्ही मात्र देवाचे विरोधी ठराल. माणसांचे बेत किंवा कार्य नष्ट होऊ शकतं, परंतु देवाचं कार्य नष्ट होऊ शकत नाही. विनाशाकडे जाण्याचा मार्ग धरणे होय. देवाच्या लोकांचा छळ करणाऱ्यांचा जो शेवट होतो, त्यातून देवाचा न्याय दिसून येतो. प्रभू येशू येईल तेव्हा त्यांनी लोकांना जी वागणूक दिली तीच वागणूक त्यांना मिळेल. 2 थेसलोनिकरास पत्र याचं 1 अध्याय 8 वचन. तेव्हा जे देवाला ओळखत नाहीत व आपल्या प्रभू येशूची सुवार्ता मानित नाहीत, त्यांचा तो सूड उगविल. कदाचित हे शब्द लिहित असताना पाऊलला पूर्वीचे दिवस आठवले असतील आणि जेव्हा तो स्वतःच मंडळीचा छळ करीत असताना त्याच्या स्वतःच्या विवेकभावात हेच स्पष्टपणे सांगणारी देवाची वाणी ऐकू आली होती. जेव्हा तो दिमिश्काच्या वाटेवर होता, तेव्हा सूर्यापेक्षा प्रखर प्रकाश तो व त्याच्या बरोबर चालणाऱ्या माणसांच्या सभोवती चकाकताना त्याने पाहिला. तेव्हा ते सर्व जमिनीवर पडले. तेव्हा इब्री भाषेत त्याने त्याच्याबरोबर बोलताना अशी वाणी ऐकली की, शाऊला शाऊला, माझा छळ का करीतोस? परणीवर लाथ मारणे तुला कठीण. ही वाणी त्याला स्पष्टपणे ऐकू आली होती. पाऊल त्यांना म्हणतो, त्यांच्या काय प्रत्यास येणार आहे? आपल्याबरोबर देवाचे सान्निध्य आहे. आपण देवाचे आहोत आणि त्याच्या तारणाने धन्य झालो आहोत. तुमच्यावर कृपा झाली आहे असे तो म्हणतो. तेव्हा ही कृपेची देणगी दिली हा विचार आहे.
विश्वास ठेवणे या हक्काबरोबर ख्रिस्तासाठी दुःख सोसावे हाही हक्क त्यांना मिळाला आहे. मत्ताईचं 5वा अध्याय 11 आणि 12 वचन यामध्ये येशू ख्रिस्त म्हणतो, माझ्यामुळे जेव्हा लोक तुमची निंदा व छळ करीतील आणि तुमच्या विरुद्ध सर्व प्रकारचे वाईट लबाडीने बोलतील, तेव्हा तुम्ही धन्य, आनंद करा, उल्हास करा, कारण स्वर्गात तुमचे प्रतिफळ मोठे आहे. कारण तुमच्यापूर्वी जे संदेश होऊन गेले त्यांचा त्यांनी तसा छळ केला. आणि फिलिप्पीकरास पत्र पाहिला अध्याय 30 वचन, मी जे युद्ध केले ते तुम्ही पाहिले. युद्ध यासाठीच्या मूळ ग्रीक शब्दापासून झटणे, जोराने धडपड करणे या अर्थाचा शब्द आला आहे. रोमकरास पत्र 15 अध्याय 30 वचन, बंधुजन हो, आपल्या प्रभू येशू ख्रिस्तामुळे व आत्म्याच्या द्वारे निष्पन्न झालेल्या प्रेमामुळे मी तुम्हाला विनंती करतो की माझ्यासाठी देवाजवळ माझ्याबरोबर आग्रहाने प्रार्थना करा. कलसीकरास पत्राचा 1 अध्याय 29 व 2 अध्यायातील 1 वचनापर्यंत. याकरिता त्याची जी शक्ती माझ्या ठाई जोराने कार्य चालवित आहे तिच्या मानाने मी झटून श्रम करीत आहे. कारण तुम्हासाठी, लाउदिकिया येथील लोकांसाठी व ज्या इतरांनी माझे तोंड प्रत्यक्ष पाहिले नाही त्या सर्वांसाठी मी केवढे परिश्रम घेत आहे हे तुम्हाला माहीत व्हावे अशी माझी इच्छा आहे. यावरून आपणास कळून येते, प्रेषितांचे जीवन कष्ट, परिश्रम आणि संघर्ष यांनी भरले होते. म्हणून पाऊल म्हणतो, मी जे युद्ध केले ते तुम्ही पाहिले व आता मी जे करीत आहे म्हणून तुम्ही ऐकता तेच तुम्हीही करीत आहात. फिलिप्पीकरांना आणि आम्हालाही तसेच झटण्याचे, सुवार्तेसाठी परिश्रम करण्याचे आवाहन येते आहे. प्रार्थना करूया. आपण प्रार्थना करू. हे स्वर्गीय पित्या, आम्ही तुझ्याकडे येशूच्या नावातून प्रार्थना करतो. हरिणी जशी पाण्याच्या प्रवाहासाठी लुलपते तसा हे देवा माझा जीव तुझ्यासाठी लुलपत आहे. माझा जीव देवासाठी, जिवंत देवासाठी ताणीला झाला आहे. मी केव्हा देवासमोर येऊन त्याचे दर्शन घेईन. परमेश्वराचे गुणगान नवे गीत गाऊन करा. हे सर्व पृथ्वी परमेश्वराचे गुणगान कर. परमेश्वराचे गुणगान करा. त्याच्या नावाचा धन्यवाद करा. त्याने केल्या तारणाची घोषणा प्रतिदिवशी करा. जो दिनांची चिंता वाहतो तो धन्य. संकट समयी परमेश्वर त्याला मुक्त करील. होय प्रभू, आम्ही प्रार्थना करतो, कोरोनामुळे दिवसेंदिवस कठीण होत असलेली सर्व परिस्थिती त्वरित आटोक्यात यावी अशी आम्ही तूच पुढे विनंती करतो. सर्व डॉक्टर, परिचारिका, स्टाफ, पोलीस दल यास तू सहाय्य कर अशी आम्ही तुझ्या चरणाजवळ विनंती करतो. परमेश्वराचे नेत्र नीतिमानाकडे असतात, त्याचे कान त्यांच्या हाकेकडे असतात. हडपसर ख्रिश्चन चर्च, वॉल्सेन चर्च मराठी खडकी पुणेच्या सर्व पास्टर कमिटी मंडळीतील सर्व लहान थोर या सर्वांना प्रभू तो आशीर्वादित कर. वचन ऐकणाऱ्या प्रत्येकावर तुझ्या आशीर्वादाची वृष्टी होऊ दे. तसेच ह्या महिन्यामध्ये ज्यांचे वाढदिवस आहेत त्या सर्वांसाठी प्रार्थना करतो. प्रेमळ पित्या, त्या प्रत्येकास तो आशीर्वादित कर. त्यांच्या संगती सोबती तू राहा. येतपर्यंत त्यांना तू सांभाळस म्हणून तुझे उपकार मानतो. येणारे दिवस प्रभू त्यांसाठी आनंदाचे, शांतीचे, भरभराटीचे, आशीर्वादाचे ठरावे असे घडू दे. हे प्रभू, तू आमची प्रार्थना ऐक आणि आमचा धावा तुला पोहोचू दे. आमचा तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड नावात मागतो म्हणून तो ऐक. आमेन. प्रभूने शिकली प्रार्थना म्हणूया. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाम पवित्र मानले जाओ. तुझे राज्य येवो. जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे. आणि जसे आम्ही आपल्या अपराधांची क्षमा करतो तसे तू आमच्या अपराधांची आम्हाला क्षमा कर. आणि आम्हास परीक्षेत आणू नको, तर आम्हास वाईटापासून सोडू. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझे आहेत. आमेन. आमचा प्रभू येशू ख्रिस्त याचा अनुग्रह, देवबापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सहभागिता वचन ऐकणारा प्रत्येकाबरोबर आतापासून सदा सर्व काळ असो. आमेन. आपल्यासाठी एक सूचना आहे. पुढील 1 महिना ऑडिओद्वारे भक्तीचा आपणास लाभ मिळेल. असुविधेबद्दल क्षमस्व.